बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील उमेदवार कल्पनाताई काळे असतील, संभाजी शेठ चव्हाण असतील आणि बडीताई असतील, त्यांच्या प्रचारार्थ अतुल शेठ बेनके आज निमगाव सावा या गावामध्ये आलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर अतुल शेठ बेनके आणि अजितदादा पवार हे नातं खूप काही वेगळं महाराष्ट्राला माहिती आहे, नव्हे जुन्नर तालुक्याला माहिती. परंतु या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पवार फॅमिलीची जी शिकवण आहे की कामाला लागायचे, त्याप्रमाणे अतुल शेठ आज निघलेले आहेत. अतुल शेठ पहिला राजकीय प्रश्न सोडून द्या, परंतु या 2 वर्षामध्ये वल्लभ शेठचंही जाणं झालं आणि अजितदादाचं तर एकदम वेगळ्या पद्धतीने जाणं झालं. कसे मनाला आघात आहे आणि काय पचवलं? ही जी आघात आहे आणि पचवणं तुम्ही जे म्हणताय, हे माझ्या जीवनात तरी मी वैयक्तिकरित्या कधीच करू शकत नाही असा विषय आहे. फक्त पवार साहेबांची आणि दादांची जी आम्हाला शिकवण आहे, त्याच्यानुसार मी आपलं फक्त पुढे चाललोय आणि लोकांना धीर देऊन दादांचे विचार जिवंत ठेवायचे म्हणून मी इथं आलो. बेनके साहेब हे 2 वर्षापूर्वी आपल्यातून गेले. त्यांचं गेले त्याच्या पूर्वी 4-5 वर्ष ते आजारीच होते. आम्ही त्यांची जेवढी सेवा करता येईल, आमचे बंधू डॉक्टर असतील, मी असेल, अमित असेल, आई असेल आणि आमच्या सगळ्यांच्या बायका असतील, जी काही आम्हाला सेवा करता येईल आम्ही शेवटपर्यंत साहेबांची सेवा केली. ते गेलं, पितृछत्र हरपलं, त्यात आपल्यामध्ये नाही. तर ते असे अचानक गेले नाही किंवा ते गेल्यानंतर त्यांचं असणं सुद्धा आम्हाला एक आधार देणार होतं. आणि त्यानंतर आता पुढे इलेक्शनला सामोरं जायचं, तर माझं पालक होतो वैयक्तिकरित्या राजकीय तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही मला जडणघडण नाही, मला पुढं धाडसाने चालायचंय. चाल ग गड्या तुला भीती कोणाची, कारण पाठीराखा कुटुंबातला कोणतरी एक आधारवड असला, स्ट्रॉंग असला तर आपण भेट नाही. अशा प्रकारचा दादा माझा एक पाठीराखा होता वैयक्तिक, माझा अतुल बेनकेंचा, आमच्या बेनके परिवाराचा. तर मला माहिती काही जरी झालं तर माणूस आहे आपला. मग त्या दृष्टीनेतून आमदारकीचा जरी पराभव झाला तरी दादा आहे ना, ही भावना माझ्या मनामध्ये होती. आणि त्या दृष्टीने मी वाटचाल करतच राहिलो. आणि अचानक अशी बातमी आहे ना, की ज्या माणसावर मी आदल्या दिवशी रात्री बोललोय, 27 तारखेला रात्री, आणि ते मला म्हणाले की परवा येऊ का 29ला? म्हणजे 29ला लगेच नका येऊ, लय घाई होईल. मग 1 तारीख आमची ठरली. मग 2 ठिकाणी सभा घेऊ, 1 ते 5 वाजेपर्यंत तुझ्याकडे थांबतो. असं झालं आणि सकाळी अशा बातम्या आल्या अचानकपणे. ते माझ्यासाठी अत्यंत शॉकिंग. मी ज्या आर्वी गावात प्रचाराला गेलो होतो, गुलाबशेठ पारखे यांच्या त्या गटामध्ये, माझ्या हातात माईक आला आणि कानात अरुण पारखेंनी सांगितलं की अशी जाहीर केलं. माईक पण सोडून दिला आणि मी तिथं जागेवरच कोसळलो. काय करायचं माझ्यासमोर अजूनही अंधारच आहे. घरी गेल्यानंतर मी कसा घरी पोहोचलो हे मला माहित नाही. तिथे एवढे हजारो लोक आली, मला भेटत होती. मी प्रचंड ते दुःखाने वेदनामध्ये होतो. एवढी लोक येऊन गेली ही पण मला, मी नंतरचे व्हिडिओ आणि मला लोक सांगत होते. त्यानंतर बारामतीला गेलो. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी दादांचं पार्थिव आणलं होतं. गुंडाळून आणलं होतं अक्षरशः. खूप गर्दी होती. दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला थांबलो. अंत्यविधी ओरकून मी रात्री घरी आलो, पण मला करमलंच नाही. मी परत पहाटे 2-3 वाजता गेलो. आवडाचा कार्यक्रम होता. पवार कुटुंबाबरोबर मी एकटा तिथलं बाहेरचं होतो. ते पण मला म्हटले चल तू पण. माझ्या हाताने असते दादांची उचलून पारदाच्या त्या कलशामध्ये हातात दिलं होतं टाकलं. आपला दादा नाही, दादाचा आपण असं उचलतो, ही भावना कल्पनाच नाही करू शकत. ते आस्ती आणि राग त्यांच्या परवानगीने मी घेऊन आलेलो आहे माझ्या बरोबर. कारण बेनके साहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पण आस्थेने राग आम्ही आमच्या MIDCच्या इथं त्यांच्या नावाने एक वृक्ष लागवड केली आणि त्या खड्ड्यामध्ये ती अस्थी टाकली होती. तशीच दादांची अस्थी मला तिथं असं करायचं म्हणून त्यांनी दिली. ती आहे माझ्याकडे. इलेक्शन नंतर मी ते करेल. दादा फक्त पवार कुटुंबापुरते सीमित नव्हते. ते जुन्नरकरांचे पण एक कुटुंबातले होते.
पक्ष कुणाचा कुठला जरी असला तरी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक घरात दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून ते जाणं हे माझं दुःख कधी भरून निघेल असं मला कधीच वाटत नाही. पण दादांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचे उमेदवार हे पुढे नेण्यासाठी मी सज्ज आहे. तो लोकांमध्ये विश्वास टाकतोय. म्हणून प्रचार पण आम्ही जसा करायला पाहिजे होता मोठ्या स्वरूपात भुंगे लावणे, सगळ्या गोष्टी आम्ही ते सगळे बंद केले. फक्त गाव भेट दौरा करणे, तिथले आपले जवळचे लोक असतात, आपले विचार सांगणे, हटू नका, झटू नका, अतुल बेनके आहे, तुम्ही पुढे चालत राहा, एक ताकदीने पुढे चाला. म्हणून मी नाहीतर मला खरंच म्हणजे अतुल काय साहेब, करावं आणि काय नाही असं तुम्ही तुमची किती मोठी हानी आहे हे आमच्यासारखे जाणकार लोक तर जाणतच आहे. परंतु ज्या वेळेला दादांच्या बातमी आली ना, त्यावेळेला सर्वसामान्य माणूस पण हळहळला. कारण अजितदादा ही व्यक्तीच अशी होती, की पक्षविरहित काम करणं आणि ज्यावेळेस आमच्या बेल्ह्यामध्ये शोकसभा झाली, मी शक्यतो जाहीर भाषण बोलत नाही. पण मी सांगितलं, की अतुल बेनकेंचं म्हणजे त्यांच्या डोक्यावरचं छत्र गेलेलं आहे आणि सर्वात जास्त जर दुःख कुणाला झालं असेल ना, तुमचा व्हिडिओ पाहिला, तुमच्या सोबतचे येणारे, रडणारे लोकही पाहिले. पण जे सत्यता आहे ना, ती अतुल शेठला वल्लभ शेठच्या जाण्याचं दुःख नसेल झालं, कारण मानसिकता तयार झाली होती. वल्लभ शेठ आजारी होते. पण दादांचं जाणं अतुल शेठ पचवूच शकणार नाही. तेच तुम्ही आता मला सांगताय, की मला हे दुःख पचवता येणार नाही. पण अतुल शेठ पहिला प्रश्न आपला असा की पवार कुटुंबाची शिकवण आहे, की बसायचं नाही आणि थांबायचं नाही. अजितदादांचा जो वसा आणि वारसा आहे ती शिकवण ती तुम्हाला घेऊन जुन्नर तालुक्यामध्ये चालावंच लागणार आहे. आत्ता इथून पुढचा प्रवास कसा करणार? मी 3 दिवस बारामतीला होतो. मी कुठलाही क्षण अलिप्त नव्हतो. मी दिवस-रात्र पवार कुटुंबियाबरोबरच होतो. कारण ते प्रत्येकाला माहिती आहे अतुल काय. म्हणजे कुटुंब मी ते कुटुंबातलंच आहे. स्वतः साहेब, सुप्रियाताई, सुनेत्रा वहिनी, रोहितदादा पवार, जयदादा पवार, पार्थदादा, राजेंद्रदादा, रणजितअण्णा या सगळ्यांना मी भेटलो तिथं. आमची खूप गप्पा झाल्या. ते तर दुःखात होतेच, पण माझी भावना मी तिथं व्यक्त करायचो. तर त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं, की अशीच आव्हानात्मक परिस्थिती झाली असेल, दादा मैदानात असतो. तू काय सोडणार आहे का असं? तू दादांचा आहे ना, दादांचा विचारचा आहे ना, तुझं गेला पाहिजे. उमेदवार दादांनी दिले. दादा त्यांच्या माध्यमातून उभे आहेत. तर तू जायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहा. असं निरोपाने सांगावं घेऊनच मी आज इथं आलेलो आहे. पुढं काय करायचं या निवडणुकीनंतर मी शांतपणे बसून विचार करून निश्चित त्याच्यावर मी उत्तर देऊ शकेन. सध्या तरी दादांचाच एवढा आघात माझ्यासमोर आहे. समोर आता मला खूप असा अंधार दिसतोय. मला वाट सापडत नाहीये. आणि पुढं जात असताना काय करायचं, कसं करायचं आणि पुढं काय क्षमतेने जायचं? हे निश्चित प्रकारे मी तुम्हाला नंतरच सांगू शकेन. मी आत्ता त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. अशी माझी स्वतःची परिस्थिती आहे. तुम्ही आता दादांचा जे उमेदवार दिलेले आहेत, कारण जी घटना घडली, माघारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी घडलेली आहे. उमेदवार डिक्लेअर झालेले होते. प्रचारही चालू झालेला होता. आता तुम्ही प्रचारादरम्यान काय सांगाल? उमेदवारांना आणि तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मी उमेदवार आणि मतदारांना हेच आवाहन करतोय, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या तालुक्यामध्ये मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळेस प्रसंग असा झाला, की 2 राष्ट्रवादी वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि आपलेच सतीश दादा माझ्या विरोधात उभे राहिले आणि आपलेच कुटुंबातले लोक काही निम्मे तिकडे होते, निम्मे इकडे राहिले. त्याबद्दल तिकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेची ताकद पण होती आणि याच्या विभाजनामुळे आपलं नुकसान झालं. ठीक आहे, अजितदादांनी एवढे कामं करून मी त्यांच्या पाठीमागे राहून एक प्रसंगामुळे लोकांनी नाकारलं. मी आता काही त्यांच्यावर दोष नाही, रोष नाही, काय. आता आपल्याला पुढे जायचंय आणि दादांनी जे काही उमेदवार दिलेले आहेत, त्यांच्या पाठीमागं आपल्याला बळकटीकरण करायचंय. कुठल्याच पद्धतीने खचून न जाता विकासाच्या मार्गाने जे अजितदादांनी कामं केली, जे अतुल बेनकेंनी कामं केली, ती मनातली सल भरून काढायची असेल किंवा जे झालं ते विसरून द्यायचं असेल, तर ह्या उमेदवाराला मतदान करा. हे उमेदवारच म्हणजे स्वतः अजितदादांचे आणि अतुल बेनकेंचे आणि आमचे सगळ्यांचे कामं आहेत.
त्याच्यासाठी आपण सर्वांनी इथे आम्हाला मदत करावी. मी काय स्वतः उभा नाही म्हणून मी काय मला मत मागत नाही. आमचे उमेदवार जे आहेत तेच म्हणजे दादा आणि आम्ही सगळे अमोल कोल्हे साहेब, उद्धव साहेब असे आम्ही एकत्रित बसून ते निर्णय घेतले. आणि म्हणून माझ्या मतदारांना हात जोडून विनंती आहे की या निवडणुकीच्या पातळीवर टीका-टिप्पणी होत राहणार. आमचा दादा गेलाय तो परत येणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. काही जण म्हणतात की दादाच्या सहानुभूतीचा हे इलेक्शनला फायदा घेतात की काय? काय आमचा दादा काय परत येणार आहे का? ठीक आहे, आम्ही दादा असते तर दादाच्याच नावाने मतं मागितली असती. आम्ही काही दुसऱ्याच्या नेत्याच्या नावाने नसते मागितली. दादा आमचा आहे ना, दादा गेला. मग आम्ही काय दादाच्या नाही मग कोणाच्या नावाने मतं मागायची? आमच्या दादाला जे ते निर्माण केले ते अर्धवटच सोडले. ठीक आहे, निवडणुकीनंतर घटना घडली असती तर आम्ही काय असं काही बोलू शकलो नसतो. दादा आता मध्येच गेला. दादाचं स्वप्न होतं ते पूर्ण करा एवढंच सगळ्यांना नम्रतेची विनंती. हे माजी आमदार अतुल शेठ बेनके आहेत. मीही काही त्यांना फार राजकीय प्रश्न करणार नाही. कारण अतुल शेठ हे फार दुःखात आहेत. आता फक्त जनतेसाठी ते बाहेर पडलेले आहेत. कारण त्यांना शिकवण आहे की बाहेर पडलं पाहिजे. उमेदवार आपण उभे केलेले आहेत. त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे. किती मतदार त्याला साथ देतात, प्रतिसाद देतात. 7 तारखेला मतदान आहे. 9 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. एवढंच आहे की अतुल शेठला इथून पुढच्या काळामध्ये बळ मिळो एवढीच आपली सदिच्छा आहे. गोविंद आवटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, निमगाव सावा.